आज मी सगळ्यात जास्त खुश आहे, कारण संपूर्ण वर्षभर वाट बघितल्याच्या नंतर आपल्या घरी अखेर साखर चौथीचे गणपती बाप्पा विराजमान झाले. 3-4 दिवस गणपती येण्याच्या आनंदाने नुसती धावधाव पळपळ झाली. सकाळी लवकर पूजेसाठी उठलो आणि मस्त पूजा झाली, आरती वगैरे छान झाली आमची सगळ्यांची करून. गणपती स्थापनेच्या नंतर घरामध्ये जी काही पॉझिटिव्ह वाईब निर्माण झाली ती काहीतरी वेगळीच होती. एकदम ऑराच वेगळा होता तो, आणि गणपती बाप्पांचं मोहक रूप बघून सगळा थकवा आपोआप निघून गेला. आपला दरवर्षीप्रमाणे मॅन्डेटरी धोतर, आणि आमच्याकडे गणपती बाप्पाला साखरेचे मोदक दाखवतात नैवेद्यासाठी. मी 2च केले, बाकीचे सगळे मावशीने आणि आंटीने केले. मला आवडतात. नैवेद्य दाखवल्याच्या नंतर मामांनी लगेचच कपडा लावून घेतला मखराला. एकीकडे खिचडी खाल्ली मी, कारण उपवास होता. आजच्या आपल्या गणपतीच्या पहिल्या दिवसामध्ये खूप काही गोष्टी घडल्या, आणि या संपूर्ण गोष्टी एकदम डिटेल टू डिटेल मध्ये तुम्हाला जर बघायच्या असतील तर आपल्या दीपेश भोईर या युट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट करा. ऑलरेडी तुम्ही बघितले असेल, पण पुन्हा एकदा एक रिमाइंडर देतो, नक्की जाऊन बघा, तुम्हाला खूप मजा येईल. गणपती बाप्पा मोरया.